सुरुवात आमच्या पंढरपूर यात्रेची. त्यातला पहिला टप्पा म्हणजे दादर टर्मिनस. माझी मुलगी मातोश्री आणि माझी पत्नी प्रथमेश आहे, ड्रॉप द्यायला आलं आणि विद्या आकी आहे. शार्वी शार्वी कुठे चालली? पंढरपूर. तर तत्पूर्वी पंढरपूर यात्रा सुरुवात करतो. ही बघा, ही व्हिडिओ कॉलवर आहे मित्रांनो. ही येत नाही आहे पण ही व्हिडिओ कॉलवर आहे. आणि हे बघा, हे काय दिवस आलेले आहेत. हे असे दिवस आहेत की एकेकाळी आमच्या सोबत असायचे पण आता हे सोबत त्याने सोडायला आलेले आहेत. आणि यांचं मन खूप जळतंय, रडतंय, खुपतंय यांना, पण काय करू शकत नाही. यांच्यामध्ये जे नवीन प्रकार आलेले आहेत, नवीन नवीन विचार, जो विचारांचा उमेद जागवलेला आहे या कोऑर्डिनेटर्स टीममध्ये, त्यांनी ते यंदाच्या पिकनिकला नाही आहेत. आणि त्यांचं मन, ह्याचं मन काय सांगतं, भाईने जाणून बुजून पिकनिक केलेली आहे. तर काश्मीर हां, ते बर्फाच्या नादात पिकनिक कॅन्सल झालेली आहे. आणि हे बघा, हे कोऑर्डिनेटर्स अत्यंत, मी काय म्हणतोय, मला एक सांगायचं सर्वांना माहितीसाठी, आमची टूर हरीश ट्रॅव्हल सोबतच होणार आहे. 2026च्या जानेवारी फेब्रुवारीमध्ये आपण हरीश ट्रॅव्हल्स बरोबर जाणार आहोत. येस, आणि ही टूर सुद्धा हरीश ट्रॅव्हल सोबत आहे आमची. हरीश ट्रॅव्हल्स इथे पुढे जाऊन जेवण बनवतात, चवळीची भाजी. यांचे दिवस बघा काय आलेत. हे आमच्या ट्रेनच्या मागे पळत आहेत. आणि हे बघा, हा जो प्रकार बघताय, हा प्रकार नव्याने झालेला आहे भोई गँगमध्ये. हे असा प्रकार, यांची मुलं बाळं सर्व आमच्याकडे आलेले आहेत. हे धावतायत. हा प्रकार बघा तुम्ही. चला, बाय बाय बाय. सध्या मी कल्याणला पोचतोय आणि आमच्यासोबत आमचा एंटरटेन करण्यासाठी शार्वी आहे आणि श्रीषा आहे. गाणं बोलतायत, जरा बोला एक मस्त की गाणं सुंदरसा. बघा, ही पण प्रयत्न आहे. सारी बोल. पंढरपूर स्टेशनवर आम्ही पोहोचत आहोत. प्लॅटफॉर्म नंबर 1ला आमची गाडी थांबणार आहे. स्टेशनला अशा प्रकारे आम्ही व्यवस्थित पोहोचलेलो आहोत. प्रवास एकदम आरामशीर होता. आणि हा पंढरपूर स्टेशन. कॉफी घेण्यासाठी सकाळचा पहिला स्टॉप पंढरपूर स्टेशन ते तुळजापूर रस्त्यामध्ये. इथे आम्ही चहा घेतली आणि आमची गाडी आणि हा माझा पिल्लू रडतोय. त्याला तर पप्पू भज्जी खाते, भज्जी बघा, तेलकट आहे, खोकला आहे. अशा प्रकारे तुळजापूर इथे आम्ही आंघोळीचा जो स्टॉप घेतला होता त्यातली ही आमची रूम इथे. तिथे नको बसू रे बाबू, इथे नको बसू, इथे नको बसू, तेव्हा मम्माकडे बसू, खाली बसतो. इथे आम्ही आंघोळी लावतो. ही आमची रूम आहे.
आणि आई डार्लिंग. चला 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 चला. ही सर्व सेना आणि दुसरी रूम गँग पुन्हा निघालेली आहे तुळजापूरला भवानीमध्ये दर्शनाला. पुन्हा एकदा स्लो आंघोळीसाठी 3 तास खर्च केलेले आहेत. आता बघू शकता तुम्ही किती वेळ लागणार आहे. मातेच्या दर्शनासाठी सोबत आहे माझा पिल्लू. बघा तीर्थाजवळ घेत आहे पिल्लू आहे ते. इथं भोलेबाबांचं शिवलिंग आहे आणि बघा हे पिल्लू आमचा गंगाजल दर्शन करून परिसरामध्ये लक्ष्मी नरसिंह मंदिर. अरे बोलला आता पहिला पाचशे लाईन असा ब्रिज बनवला नाही बघा. गर्दी बघा. आज मंगळवार आहे. तुझ्या आई भवानीचा आज पूजादी करण्यासाठी मंगलमय दिवस म्हणजे मंगळवार. 200 रुपयाची 500 लाईन आम्ही आलेलो. मंदिर परिसरात भरपूर गर्दी आहे. आज मंगळवार आहे. प्रभात्या कुठे राहिली आता भाऊ? प्रभात्या येडेश्वरी मातेच्या दर्शनाला आलेलो आहोत. जोधवीर आहे अमल आणि शार्वी. शार्वी होय शार्वी. शार्वी ही बघ शार्वी आणि शार्वी आहे. येस आम्ही चाललेलो आहोत आईच्या दर्शनाला. मी येडेश्वरी मातेचा दर्शन रांगेत उभे आहोत. शार्वी, कोमल, आराध्या, प्रभात्या सर्व सेना आहे. पोरं पण आले. कमी रांग आहे. येडेश्वरी माते की गाडी त्याला. येडेश्वरी माते दर्शन करून भोई गँगचे सिनियर मेंबर्स रिटर्न आता गाडीत चाललेलो आहोत. आता आम्हाला पुढे जायचं आहे. प्रवास मोठा आहे. पाहूया आता कसं दर्शन होत आहेत ते. नाही हो करून आशाकीचं दर्शन फायनली झालेलं आहे. येडेश्वरी माते की जय. स्पॉट आहे वळसंगवाडा. पूर्ण ब्रह्म प्युअर व्हेज हॉटेलचं नाव आणि बजरंगबलीचं दर्शन. औषध गार्डन आहे. व्यवस्था पैकी व्यवस्था. बारा जण आहेत. टेबलवर बसतो ना. टेबलवर बसतो. टेबल लावून दे ना. गाणगापूरला आलो होतो आणि आम्ही हॉटेलमध्ये स्टे केला. एकदम स्वस्तामध्ये मस्त हॉटेल होतं. 3 रूमचे 2,500 रुपये 2300 रुपये घेतले गरम पाण्यासाठी. आणि ही असं ही आमची रूम साफ पाणीसोबत. आणि ही दुसरी रूम पाहू शकता. ही दुसरी रूम त्यानंतर ही तिसरी रूम. अशा 3 रूम आम्हाला 2300 रुपयामध्ये पडल्या होत्या. म्हणजे खर्च 2300 रुपये झाला. तर पडल्यानंतर रूम जागेवरचं. तर मित्रांनो ही गाणगापूरमधील सकाळ आहे आणि आम्ही आता दर्शनाला निघालेलो आहोत. पाहूया आमच्या गाडीमध्ये कोण कोण आहेत. चला कोण कोण आपला इंट्रो करा. तुझं नाव काय बाळा?
नाव सांगायचं आणि हाय करायचं. हाय बोलत हाय. नाव ये आणि तुझं नाव काय ग? हाय माझं नाव शार्वी प्रल्हाद भोई. आणि अशी सेना आमच्या सोबत आहे. आणि आता आम्ही चाललेलो आहोत संगमावर. संगमावर दर्शन झाल्यानंतर आम्ही मंदिरात येणार आहोत 12च्या आरतीला. गाणगापूर येथे पवित्र अशा संगमावर आम्ही आहोत. आत्ताच संगमावर स्नान केलेलं आहे माझ्या डार्लिंग शार्वीने पत्नी. आणि हा सुंदर असा संगम पाहू शकता. गाणगापूर येथील पवित्र तीर्थक्षेत्र आहे संगम. या संगमावर शार्वी मी सर्व फॅमिलीत आलेलो आहोत. पवित्र औदुंबर वृक्षाला धागा बांधून आपल्या मनोकामना मागायच्या असतात. कितीला आहे? या दोन जोयलाक मायलाक जोयलाक आज यांना एवढा दम दिला दुकानाचं तोंड पण बघत नाही लोक. चला अप्पा. बऱ्याच आम्ही आलेलो आहोत पितृदोष, विनादोष, शनिदोष, मनोदोष निघून होते. संपूर्ण गुरुकृपा आशीर्वाद प्राप्त होते. नाव सांगा. देवेंद्र भोई अन्नदान केले. यथाशक्ती शंभर प्रदान केले. दत्त महाराजांचा आशीर्वाद अखंड असो अखंड असो. नाव सांगा. माधुकरी भिक्षा सेवेसाठी यथाशक्ती दान करा. औदुंबर खाली दान केलं तर अनंत कोटी दान पुण्य का फळे. पितृदोष निवारण होते. संपूर्ण गुरुकृपा आशीर्वाद प्राप्त होते. इच्छानुसार भक्तीनुसार. भस्म पर्वताच्या इथे दर्शनाला आलेलो आहोत. हा भस्म पर्वत आता लोकांनी भस्म काढून पूर्ण खाली करून टाकलेले. ते दोन मंदिर आहेत दत्त महाराज आणि परशुराम महाराजांचं. आणि अतिशय पवित्र स्थळ आहे. भस्माचा डोंगर म्हणजे परशुरामांची यज्ञभूमी म्हणजे प्रसिद्ध आहे. चला त्याच अक्कलकोट येथे श्री स्वामीच्या दर्शनाला सहकुटुंबासह परत आम्ही आलेलो आहोत. स्वामी समर्थ मठामध्ये आम्ही दर्शनाला चाललेलो आहे. स्वामी समर्थांच्या अक्कलकोटला. आता स्वामींकडे जायचं आहे. स्वामींना भेटायचं आहे. सोन्या स्वामीच्या दर्शनासाठी आम्ही चाललेलो आहोत. छान दर्शन झालेलं आहे स्वामींचं. कोटरूडचे स्वामी समर्थ मंदिर स्वामी विराजमानाचं खूप छान दर्शन झालेलं आहे. आणि सर्व कुटुंबीय आता मंदिर परिसरामध्ये बसलेले आहेत. स्वामींचा नामजप करत आहेत. शार्वी शार्वी शार्वी
समाधी मंदिरात आम्ही आलेलो आहोत. ते सुंदर असं गेट बांधलेलं आहे. स्वामींचं जुनं समाधी मंदिर आहे. स्वामी समर्थ चोळप्पा महाराज यांचं घर आहे. आजचा पंढरपूरमधील पहिला दिवस आणि हरभरे खातोय. आम्ही चाललो आहे पहिला तनपुरे महाराजांच्या मठामध्ये, बरोबर. त्याच्यानंतर आम्ही कैकाडे महाराजांचा मठ करणार आहोत आणि त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत तुळशी वृंदावन मंदिरामध्ये. त्याच्यामुळे आपल्याला आता पुढील प्रवास रिक्षातून करतोय. त्याच्यानंतर कैकाडे महाराजांच्या मठामध्ये जाऊन आपल्याला बघता येईल. धन्यवाद. आता आम्ही तनपुरे महाराजांच्या मठाजवळ आलेलो आहोत. मठामध्ये 10 मेंबर्स आलेले आहेत. 2 मेंबर्स आराम करतात आणि सारवीसुद्धा आराम करते. व्हिडिओ चालू आहे. सर्वजण येतात. तनपुरे महाराजांच्या मठामध्ये प्रवेश करतो आणि आपण पाहू शकता सुंदर असा तनपुरे महाराजांचा मठ. तनपुरे महाराजांच्या मठामध्ये 4 धाम आणि 12 ज्योतिर्लिंग आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आपण पाहू शकता ते सुंदरसा तनपुरे महाराजांचा मठ. आणि आशा की श्रीशाच्या मागे भरपूर किटकिट करतात. श्रीशा नानी खूप ओरडते ना, तरी मग तू नानीला चिपकून ती बघा चिपकली. तनपुरे महाराजांचा मठ. महाराज व्हिडिओ काढू शकतो ना. आणि तनपुरे महाराजांच्या मठांमध्ये सहकुटुंब सहपरिवार आम्ही आलेलो आहोत. अतिशय सुंदर भव्य दिव्य आणि खूप मोठासा मठ आहे. मठात दर्शन आपल्याला मिळणार आहेत सर्व. श्रीकृष्ण भगवंताचं माऊली तनपुरे महाराज. तनपुरे महाराज चला पटाट काढा म्हणजे आपल्याला पटाट शॉपिंगला जातील. मग तुम्ही दोघी पळाल बघा अशा पटापट. शॉपिंगचं नाव घेतलं टाळ घ्यायचं ना रत्न तर चाल फास्ट. आणि ही मुलगी हिचं नाव अश्मयी आहे. ही हिच्या मम्मीला सोडून आमच्यासोबत आलेली आहे. भोई गँगच्या कॅप्टनच्या खऱ्या कॅप्टनचं नाव काय? हां तुझ्या कॅप्टनचं नाव काय? तुझा कॅप्टन कोण आहे? येस थँक्यू. आता आम्ही कैकाडे महाराजांच्या मठामध्ये दर्शनात चाललेलो आहोत. भोई गँग ही आमची म्हाताऱ्या कोताऱ्यांची सिनियर लोकांची भोई गँग आलेली आहे. हे तरुण आहेत आणि हे आमची बच्चा पाहिजे इथे आज झालेल्या आहेत. आता आम्ही कैकाडे महाराजांच्या मठामध्ये प्रवेश करणार आहोत. वरून शूटिंग अलाउड नाही आहे जेव्हा मी शूटिंग बंद करतो. धन्यवाद. कैकाडे महाराजांच्या मठामध्ये दर्शन करतो ते फोटो शूटिंग अलाउड नाही आहे. तरीसुद्धा आम्ही आपल्या आठवणींसाठी फोटोशूट करतो आहे. यामध्ये सर्व कुटुंबीय कैकाडे महाराजांच्या मठांमध्ये आपल्या पौराणिक काळातील सर्व घडलेल्या घटना, भगवंत, संत, ऋषीमुनी या सर्वांचं इथे दर्शन एकाच जागी होऊ शकतो. असं सर्व ठिकाण आपण कैकाडे महाराजांच्या मठात पाहू शकतो. आणि भोई गँगचे सर्व मेंबर्स हळूहळू येत आहेत. मठामध्ये फिरतो ते कैकाडे महाराज
संत कैकाडे बाबा. श्रीषा एकटी वन मॅन शो सर्वांना हलवून ठेवते अशी श्रीषा डार्लिंग आपल्यासोबत आहे. ती तिच्या नानीला, आत्याला, आजीला, मामीला, काकीला कोणालाच ऐकत नाही अशी श्रीषा. सुंदर फोटो आणि लोकेशन आहे. माझी बायको लगेच फोटोशूटसाठी चिकटकते. ठीक आहे, सुंदर आहे ती म्हणून चिकटकते. वन मॅन शो आहे पूर्ण ग्रुपला. हां, माझ्यासोबत थांबायचं, कशाला मागे फिरतायत. तुम्हाला विचारा प्रश्न, मी सांगतो तुम्हाला. आणि हा कैकाडे महाराजांच्या मठातील संध्याकाळचं अतिशय विहंगम दृश्य आहे. खूप सुंदर वातावरण वाटतं, एकदम भारावलेलं वातावरण आहे. आपण सर्व पौराणिक कथातील गोष्टी पाहू शकतो आणि आमचे सर्व सदस्य रममाण झालेले आहेत. घाबरला नाही मगर आहे ओरिजिनल. चल आता मी आलो ना, म्हणजे मगर घाबरली. पाठी नको राहू. पाठीनं काकाला पकडून ना, तर मगर घाबरतो. तुझे पप्पा असते ना, तर मगरी तुला 4 वेळा तरी खात शकतो. माऊलींचं एवढं भव्य दिवस सुरू होऊ शकतो. फॅमिली तुळशी वृंदावनात आलेली आहे. माऊलींचं अतिशय सुंदर रूप, मोहक रूप संपूर्ण असं तुळशी वृंदावन आहे. त्या बाजूला तलाव आहे. पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की, गोपाळकृष्ण महाराज की, श्री ज्ञानेश्वर महाराज की, श्री संत तुकाराम महाराज की. पुंडलिक वरदे श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की, गोपाळकृष्ण महाराज की, श्री ज्ञानेश्वर महाराज की, संत तुकाराम महाराज की, श्री नामदेव महाराज की जय. शिवाजी जागा करा आणि आपल्या स्वराज्यात होणाऱ्या अन्याय, अत्याचार आणि भ्रष्टाचाराविरोधात उठून पडा. ज्यावेळी या स्वराज्यात कुठेही लेखी सुनांवर अत्याचार होणार नाही, तिथेही शेतकरी कुठेही आत्महत्या करणार नाही आणि अठरा जातीचे सगळे तुमच्यासारखे मावळे एकोप्यानं राहतील, तेव्हाच आणि तेव्हाच आम्ही तुमच्यातील हरेक मावळ्याला अभिमान. पुरात आलो आहे आणि शिव जन्मोत्सवाचा सोहळा हा पंढरपुरात पाहायला मिळाला आहे. आपण पाहू शकता शिवाजी चौकात होई गँग उभी आहे आणि रात्रीचे आता 11:30 होत झाले आहेत आणि शिव जन्मोत्सव सोहळा मागे स्टेजवर चालला आणि आम्ही सर्वजण आनंद घेतो आहे. अतिशय सुंदर कार्यक्रम होता, कलाकारांचा उत्तम अभिनय आणि हे सर्व भोई गँगवाले हा कार्यक्रम बघण्यासाठी उपस्थित झालेले आहेत. बघा, आमचे म्हातारे कोतारे सुद्धा फिरू शकतात. म्हातारे कोतारे सुद्धा फिरू शकतात आणि आई ही आमचा थकलेला मेंबर सुद्धा चालत आलेला मसाला दूधसाठी. आज दुपारी इकडचा आम्ही डोसा खाल्ला होता. तर आम्ही नाही खाल्ला, शार्विनी खाल्ला. डोसा अँड इडली, सांबार खूप छान होता. पंढरीनाथ प्युअर व्हेज गजानन महाराजांच्या मठाच्या समोर. ह्या 2 व्यक्तींनी डोसा आणि इडली खाल्ली होती या हॉटेलमधून. गजानन महाराजांचा मठ, सुंदर मठामध्ये आज आम्ही नशिबाने आम्हाला रूम भेटलेले आणि आम्ही इथे सलग 3 दिवस वस्तीला राहणार आहोत.
अतिशय ते सुंदर वातावरण, भक्तिमय वातावरण इथे आहे. मठामध्ये खरोखरच आहे. समोर गजानन महाराजांचं मंदिर, इथे श्रीरामांचं, प्रभू श्रीरामांचं मंदिर आणि सभोवताली भक्त निवासाचं बांधकाम केलेलं आहे. छान वातावरण वाटतंय, पाहू शकता. भक्त निवास नंबर 2 यामध्ये आमची पहिल्या माळ्यावर 12 नंबरची रूम आहे. सज्जीना आमची रूम. साडेपाच वाजता पंढरपूरमध्ये भगवान श्रीकृष्णाचं मंदिर आहे आणि वारकरी पहाटे बघा नामस्मरण करत दर्शनाला चाललेले आहेत. कळसाला नमस्कार केला आहे. पहाटे 5:30 वाजता दृश्य मोबाईल कव्हर करू शकत नाही, कारण कळसावर जरी लाईट्स इफेक्ट दिले असतील मात्र त्याचं जे रूप आहे जे अंधारामध्ये सुद्धा खुलून दिसतंय, त्याबद्दल शब्द सुद्धा नाही आहेत. पहाटे 5:30 ला देखील प्रसादाची दुकानं उघडलेली आहेत, पाहू शकता. आणि हे जीवावर माझ्यासोबत आहेत. ह्यांचं मन नाही आहे पण ह्यांना आणलेलं आहे सोबत. या माझ्या पत्नी परमेश्वरी. पंढरपूरमध्ये सकाळची पहाट आमचं दर्शन झालेलं आहे आणि आमचं पिल्लू माझी रखुमाई बघा. प्रदक्षिणा मारायला सुरुवात झालेली आहे. सर्वांची खेळणी दुकानं शोधत शोधत याला पकड त्याला पकड. दीदीकडे दे सोना, दीदीकडे दे पकडायला. दीदीकडे दे. तर आता पहाटेला आमचं दर्शन झालेलं आहे आणि भोई गँगमधले हे काही मेंबर दर्शन करून. दर्शन आवडला कसाला दर्शन? कसं दर्शन झालं? पुढे घातलं. दर्शन कसं झालं? आणि ते बघा आमच्या शारूचा मेकअप चालू आहे. परिसर आणि पश्चिम द्वारापासूनचा हा जो रस्ता आहे, प्रत्येक क्षेत्र, प्रत्येक जागा मेमोरेबल आहे. इथे
जे मला तरी वैयक्तिक जावंसं वाटत नाही घरी, आल्यावर इथेच राहावंसं वाटतं. सुंदर असं तीर्थक्षेत्र म्हणजे माझं पंढरपूर. आज माझ्या फॅमिलीसोबत दर्शनाला आलो आहे, मुलीसोबत, बायकोसोबत. देवाची कृपा, विठुमाऊलींची कृपा म्हणून असं दर्शन मिळालेलं आहे. धन्यवाद माऊली, धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आणि तिथून माझं छोटंसं पिल्लू येतो आहे. आणि पुढे आमच्याकडे बाहेर आणि वीर चलो, एक देव माझा होऊन जाऊ दे मंदिराजवळ. चल रेडी, थांबा एक सेकंद थांब. थांब तू थांब. हा की 2 मिनिटं की शारवी बाजूला को मुलू शारवी. तुझा आवाज येतो ना, तुझा शांत रहा ना. काय करतो अरे काय. व्हिडिओ पण काढ. शॉपिंगला चालतात बायका हरभरा खात. ही बघा, ही आई स्लो गाडी आमची शॉपिंगला आलेली आहे. पैसे संपवले पप्पाने दिलेले जाम. पप्पा शिया घालणार आहेत वाटते. आणि ही हरभरा खाते. आठवू दाखवू नका त्या मंदिरात पुढे, तर कचरा नको इथं नको खाऊ. चांगलं देवासमोर आहे ना. समोर चंद्रभागेचं घाट. या साईडला मार्केट, या साईडला मार्केट. समोर पुंडलिकाचं मंदिर. शॉपिंग सेंटर, रत्नात्या, प्रभात, तारात्या, फुल शॉपिंग सेंटर. भाऊ जरा माझा फोटो काढाय ना जरा सोबत.
काठावर आलेलो आहे. माझं सर्वात आवडतं ठिकाण आहे. घाट लहानपण गेला ओढ लागायची चंद्रभागेमध्ये मस्त पोहायचं. पाहूया उद्या सकाळचं आमचा प्लॅन आहे चंद्रभागे मातेच्या जलामध्ये पोहायचं आहे. आता सध्या बोटिंगचा प्लॅन आहे. पाहूया कोण तयार आहे का बंधू बोटिंग करून नेण्यासाठी. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. गोपाळकृष्ण महाराज की जय. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. श्री नामदेव महाराज की जय. श्री तुकाराम महाराज की जय. अशा प्रकारे चंद्रभागा मातेच्या प्रवाहामध्ये आम्ही बोटिंग करत आहोत. आमचे सिनियर मेंबर सर्व नाही आहेत, मात्र जे मेंबर्स आहेत ते आपल्या समोर पत्नी परमेश्वरी आणि माझी रकुमाई आणि माझं पिल्लू इथे श्रीशू डार्लिंग, अश्मय डार्लिंग, वीर भाई, काकी, आत्या, तात्या, आशाकी आणि चंद्रभागेचं असं मनोहर असं रूप. चंद्रभागा मातेचं माफ करा, माझी माता आहे. मातेचं असं सुंदर आणि गोड असं रूप. हा जो प्रवाह पाहताय आपण गंगा माता, धरतीवरील स्वर्ग अवतरला तो पंढरीच्या या किनारी. आणि याचं जो विहंगम दृश्य आहे ते दृश्य पुनश्च एकदा तो डोळ्यांनी जे दिसतंय ते मोबाईल कव्हर करू शकत नाही आहे. कारण यातला जो आनंद आहे तो त्या डोळ्याच्या खोबणीमध्ये साठवला जातोय, माझ्या आठवणींच्या कप्प्यात साठवला जातोय. मात्र तो फोटोमध्ये तितकासा दिसणार नाही आहे. तरी प्रयत्न करतोय एक सुंदर छोटंसं ब्लॉग करण्याचा. इस्कॉन टेम्पल येथे आमचा जाण्याचा मानस आहे. मला वाटते पहिले आम्ही आहोत जे इस्कॉन टेम्पलला पोहोचणार आहोत गोळीगंजमधले पंढरपूर येथील इस्कॉन टेम्पल, ते पण बोटीमधून आम्ही पोहोचणार आहोत. तर असा हा सुंदर प्रवास. श्री पुंडलिक महाराजांचं मंदिर आणि त्या बाजूला आहे माझ्या विठू माऊलींचं मंदिर आणि हा सुंदर असा चंद्रभागेचा काठ. इथे अनेक संत, अनेक वारकरी या दृश्यासाठी, या भेटीसाठी व्याकुळ असतात. त्या सर्व संत वारकऱ्यांच्या प्रेमाचं प्रतीक जर तुम्हाला पाहायचं असेल तर खरोखरच आपली चंद्रभागा माता. आपण पाहू शकता माऊलींचं दर्शन, चंद्रभागा मातेचं दर्शन, पुंडलिकाचं दर्शन नशिबानं मिळतं. थोड्या मोठ्यांना आणि ज्येष्ठ श्रेष्ठांना खरोखरच आपल्या आयुष्यात जर काही कमवायचं असेल पुण्यफळ तर नक्कीच पंढरीला दर्शनाला या. चंद्रभागेच्या तीरावरून आमचा प्रवास सुरू झाला आणि हा सुंदर प्रवास आम्ही भोई परिवार एकत्र चाललो आहोत इस्कॉन येथील राधाकृष्णांच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी. विठुरायाच्या नगरीमध्ये इस्कॉन या संस्थेकडून प्रभुपाद घाट निर्माण झाला आणि तिथे प्रभू श्री कृष्णांचं मंदिर आहे. अतिशय सुरेख मंदिर. आम्ही फर्स्ट टाईम बघायला चाललेलो आहोत आणि आपण हा पाहू शकता. हा जो नजारा आहे, जे दृश्य आहे ते दृश्य डोळ्यांनी तर अति सुंदर दिसतं आहे, मात्र मोबाईलमध्ये कव्हर करायचा प्रयत्न करतो आहे. हा जो समागम आहे पंढरीच्या या काठावर, चंद्रभागा माता जे नदी ही आज जो प्रवाह आपण पाहतोय त्या प्रवाहातून आमचा प्रवास अतिशय मनमोहक दृश्य आहे. आणि या दृश्याला आमचं काहीतरी भाग्य असेल त्यामुळे आम्हाला हे प्रवास, हा दर्शन विठू माऊलींच्या आशीर्वादाने मिळतं आहे आणि आम्ही तो खरोखर खूप आनंद करतो आहे, आनंद घेतो आहे. या प्रवासाचा आनंद घेतो आहे. खूप सुंदर आणि सुरेख प्रवास. अनेक संतांचं, वारकऱ्यांचं श्रद्धास्थान असलेलं पंढरीमध्ये, पंढरी नगरीमध्ये, आमच्या विठुरायाच्या पंढरी नगरीमध्ये आमचं दर्शन, आमच्या चंद्रभागा मातेच्या प्रवाहामध्ये हा प्रवास, बोटीतून हा प्रवास खरोखरच हे स्वर्गरम्य आठवण राहिली, अतिशय सुखद आठवण राहील.
आणि हा जो आत्ता जी वेळ चालू आहे सायंकाळची वेळ आहे इस्कॉन टेम्पलमध्ये आरतीची वेळ आहे आणि आपण पाहू शकता सूर्यास्ताची वेळ आहे. हा जो आज प्रकाश पाहत आहे तो प्रकाश म्हणजे खूप शांततेचं निर्मिती होते असं वाटते आणि ते आमच्या मनात होते. धन्यवाद. विठू माऊलीचा विजय असो. इस्कॉन टेम्पल इथे दर्शन चाललं आहे. चंद्रभागा समातेचं. सर मी वर कशाला चढायचं? ती उजेड पकड. आमचा रात्रीचा प्रवास काळोख झालेला आहे. बॅटरी पण डाऊन आहे त्यामुळे फ्लॅश पण माझं चालू होत नाही आहे. तरी पण मेंबर्स दिसत आहेत. हे काय हो? हो काय? पाणी शुद्धीकरण केंद्र उभं केलेलं आहे म्हणून मच्छर ना हे तिथे अंघोळ हे कर. चंद्रभागा मातेच्या काठावरून आता आम्ही पुन्हा गोपाळपूर येथे जायला निघालेलो आहे आणि इथे पहिलंच लागतं आहे द्वारकाधीश मंदिर. मंदिरात प्रवेश करतोय, नमस्कार करून येतोय. द्वारकाधीश मंदिर, इथे सुंदर मूर्ती आहे देवाची. सारणी कोमल आणि मी
मातीत नाही जायचा. मी चाललो खेळला आणायला. खेळणं पाहिजे. चल मग हात धर. मी चाललो. No more secrets. पप्पा शाही शाही ए मून कुठे आहे? शारी मून कुठे आहे? मून मून कुठे आहे? दाखव. हाताने दाखव. कुठे आहे मून? हाताने दाखव. कुठे दिसला? गो. पळ 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 शावी धाव 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 परत जिंकलो मी. 17, 18, 19, 20, 21, 22, 23, 24, 25, 26, 27, 28, 29, 30. हाईड अँड सीक गेम. शिशा राज्य वीर आणि अश्मे लपली आहे. शिशा शोधते आणि शार्वी मदत करते शिशाला बॉटल पकडून. आणि धब्बा आहे, त्या बॉटलला डब्बा आहे. तिथे शार्वी बॉटल घेऊन बसली. शिशा आले 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 आले. पर्स डब्बा. परत चला परत. चंद्रभागेच्या काठावर 12 वाजता आलेलो आहोत. ठीक आहे ना बघ. राम मंदिर चंद्रभागा
नदीच्या घाटाजवळ राम मंदिर आहे. सुंदर सुंदर मूर्ती, सुंदर मंदिर. समोरच्या बाजूला बजरंगबली. परतीचा प्रवास विठ्ठलमाऊलीचं दर्शन घेऊन पंढरपूर स्टेशनवर आम्ही आलेलो आहोत. आमचा गोतावळा हा लगेच बघा, हा भरभरून सामान. येताना अर्धा बॅग होता त्या डबल झालेल्या आहेत. आम्ही काय घेणार नाही, आम्ही काय घेणार नाही आणि भरपूर सारा सामान घेतला. आम्ही काय घेणार टायमिंग नाही, देतो मी. आम्ही काय घेणार नाही आणि यांच्या बॅगा डबल कशा झाल्या? एवढा सामान डबल कसं झालं? येताना 2च बॅग आणलेले, 4 कशा झाल्या? असा जो प्रकार आहे तो प्रकार आहे आमच्या नेहमीप्रमाणे बायकांनी केलेला आहे. आम्ही काय घेणार नाही, आम्ही काय घेणार नाही, पण घेतले. हे बघा डिंगडॉंग, बघा डिंगडॉंग डिंगडॉंग. सारवी